नमस्कार. आज शिकणार आहोत आपण ऐश्वर्य शुभ अशी रांगोळी. 7 एक डॉट पाडून बघा, मध्ये मध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला. अशा पद्धतीने खूपच इझिली आपण ही शुभ रांगोळी काढू शकतो. दिवाळीच्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी शुभ कार्याला खूपच शुभ रांगोळी आहे. नक्की काढा तुम्हीही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. इथूनही आपल्याला रेष ओढून घ्यायची बघा. वरून आपल्याला सरळ अशी रेष ओढून घ्यायची बघा. अगदी सोप्या पद्धतीने इथूनही आपल्याला रेष ओढून घ्यायची. इथूनही आपल्याला रेष ओढून घ्यायची बघा. बघू शकता. इथूनही आपल्याला रेष ओढून घ्यायची. इथूनही आपल्याला रेष खाली ओढून घ्यायची. इथूनही आपल्याला रेष ओढून घ्यायची. आता काय करायचे, खालून अशा पद्धतीने वरती जो टोक आहे त्याला आपल्याला रेष भिडवत जायची. बघू शकता. व्यवस्थित आपल्याला वरती रेष भिडवायची. इथूनही आपल्याला खालून त्रिकोण आकारामध्ये घेऊन वरती आपल्याला रेष भिडवायची बघा. खालची जी रेष आहे तिथून आपल्याला व्यवस्थित अशी वरती च्या टोकाला रेष भिडवत जायची. बघू शकता तुम्ही. इथूनही आपल्याला रेष भिडवत जायची. थोड्या लांबसर रेषा झाल्या, मी थोड्या कट केल्या. हे बघा, इथूनही आपल्याला रेष अशी भिडवून घ्यायची. ह्या बाजूलाही आपल्याला अशी रेष भिडवून आपल्याला असा दिव्याचा आकार काढायचा आहे, वातीचा. अशा पद्धतीने हे बघा, खूपच शुभ रांगोळी आहे. नक्की काढा तुम्हीही. नक्की येईल तुम्हालाही. अगदी सोप्यात सोपी रांगोळी आहे. दिवाळीच्या दिवशी किंवा आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी ही शुभ रांगोळी काढू शकतो, कारण खूपच शुभ रांगोळी आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा, कारण मी खूपच सोप्या पद्धतीने व्हिडिओ आणते. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इथं आपल्याला लाल कलर किंवा ऑरेंज कलरचे एक सोडून एक डॉट टाकून घ्यायचे रांगोळीचे. मध्ये जे डॉट आहेत त्याच्यामध्ये मी पिवळा कलर टाकून घेते. तुम्ही हळदी कुंकुमही टाकू शकता. खूपच शुभ असते हळदी कुंकुम. थोडं आपल्याला बोटाने दाबून घ्यायचं, एका बोटाने. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट करून सांगा. कमेंट करायला विसरू नका. अशा पद्धतीने किती सुंदर आपली शुभ अशी ऐश्वर्य रांगोळी तयार झाली. बघू शकता. तुम्ही एकदा तरी नक्की काढा ही शुभ रांगोळी. खूपच शुभ रांगोळी आहे. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे. नक्की ट्राय करा तुम्हीही. नक्की येईल तुम्हालाही. अशा पद्धतीने खूपच सोपी आपली रांगोळी झाली आहे तयार.